जय शिवराय भावांनो. तर आज सर्वात पहिल्यांदा सकाळी सकाळी हनुमान दादांचं दर्शन घेतलं आणि दाजी भेटले, म्हणले चल भैरोबाला जाऊन येऊ. मग काही इकडं भैरोबाला निघालो, इकडं पहिला नारळ घेतला आणि मंदिराकडे निघालो. मग इकडं मंदिरात पाय वगैरे पडलो, पैकी पाय वगैरे पडून आलो आणि त्याच्यानंतर दुकानावर आलो होतो. इकडे दुकानावर आपले सर्व मित्र आले होते आणि चैतन्याला ब्लॉगमध्ये घेणं लय गरजेचं होतं, कारण चैतन्याला एकदा दोनदा आहे ना चुकून ब्लॉगमध्ये नाही घेतलं, त्याच्यामुळे धन्यवाद, ते सॉरी. आणि त्याच्यानंतर इकडे धनुशेटच्या दुकानावर आलो होतो. तर इकडे धनुशेटचं चाललं होतं आपल्याला प्रिंट काढायची. त्याच्यानंतर इकडे बेकरी आलो, तर इकडे आपले केक वगैरे बनले होते मोकार. त्याच्यानंतर इकडे रुपेश शेट आलो होतो, म्हणलं ते पत्रिकेचं काही शूट करायचं होतं. तर यांची बाकीचीच मटकी चालली होती मोकार, नुसती मटकी बिटकी. आता हे शूट बघा ना कसलं बेकार काढले, लाईट बीट भोले नाथ खुळा काढलं होतं, आपल्याच मोबाईलमध्ये शूट केलंय. इकडे शूट सोडून इकडे रुपेश शेट कोणातरी सोबत बोलत होते. आता तुम्हीच सांगा नेमकं कोणासंग बोलत असतील, कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं आहे ना आता रुपेश शेट बडबड करतात, ओम दळवीचं ओम गाडगेन काय काय करीत होतं काय माहिती. आता ब्लॉग इथंच एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो वगैरे नक्कीच करा.